नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यामध्ये सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेचे आमचे पैसे बंद झाले आहेत. आम्ही आता काय करावं? याची चौकशी कुठे करायची? ऑनलाईन पद्धतीने आम्ही तपासू शकतो का? कारण आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेचे आमचे पैसे बंद झाले आहेत. आम्हाला मागील काही महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळत नाही. अनेक अशा देखील लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना फक्त ऑक्टोबर महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत आणि मग त्यांना योजनेचे पुढचे पैसे मिळणार का नाही हे त्यांना कसे समजणार? आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं एक मत देखील आहे की आमची ई-केवायसी देखील योग्य पद्धतीने पूर्ण झाली आहे. आमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे चारचाकी वाहन नाही, सर्वच्या सर्व 7च्या 7ही अटींमध्ये आम्ही पात्र आहोत, तरी आम्हाला योजनेचे पैसे बंद का झाले आहेत आणि आता आम्ही चौकशी कुठे करायची? कारण कुठेही गेल्यानंतर आम्हाला सांगितलं जात आहे की आता याची चौकशी करता येत नाही. परंतु तुम्हाला मी आज योग्य पद्धतीने सांगणार आहे की या लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही कुठे गेल्यानंतर तुमची ई-केवायसी बद्दल शंका असेल, तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले असतील, तुमच्या सर्व शंकांचे निरसन होणार आहे आणि तुम्हाला योग्य पद्धतीने योजनेचे पैसे सुरू देखील होतील, जर तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असणार तर. आता यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कसे जायचे, कुठे जायचे, कोणती कागदपत्रे न्यायची, सर्व सविस्तर माहिती आणि त्यासोबतच या जी चौकशी देखील होणार आहे आणि ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र असाल तर लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू केले जातील. लाडक्या बहिणींनो, यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की जून महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते, परंतु त्यामधील अनेक लाडक्या बहिणींचे पैसे आता पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू केले गेले आहेत. अनेक लाडक्या बहिणींना योजनेचा सप्टेंबर महिन्याचा, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि त्यांना आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. परंतु तुमचे पैसे बंद झाले असतील तर तुम्हाला काय करावे लागणार आहे? तर चला लगेच तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला करायचंय काय. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौकशी कुठे आणि कशी होणार? तर याचं एकमेव उत्तर आहे, जिथे गेल्यानंतर तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारी कोणतीही अडचण असेल ती दूर होणार आहे. ते म्हणजे महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी. कुठे जायचे तुम्हाला? महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जायचे आहे. हे तुम्हाला कुठे मिळतात? तर हे जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर देखील असतात, परंतु शक्यतो जिल्हा स्तरावर 100% तुम्हाला हे मिळतातच. आता हे जिल्हा स्तरावर जाऊन तुम्ही त्यांना म्हणायचंय काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींचं मत आहे की ठीक आहे, आम्ही तिथे गेलो तर, परंतु आम्ही त्यांना सांगणार काय किंवा आम्ही त्यांना बोलणार काय? आमची लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत, मग ते आम्हाला काय म्हणतील? आम्ही कोणती कागदपत्र न्यायची? सर्व प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे टेन्शन घेण्याची कोणतीही कारण नाही. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेता तेव्हा त्यांना तुम्ही तुमचे आधार कार्ड दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या पोर्टलवर ते लॉग इन करून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का येत नाहीत याची माहिती त्यांच्याकडे क्लिअर मिळेल. मग लॉग इन केल्यानंतर तुमची माहिती मिळाल्यानंतर जर चुकून काही कारणास्तव तुमचं एखादं कागदपत्र त्या ठिकाणी, म्हणजे समजा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही रेशनिंग कार्ड दिलं होतं आणि ते रेशन कार्ड, समजा मी तुम्हाला सांगतो एक मिनिट, तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना एक रेशन कार्ड दिले होते आणि त्या रेशन कार्डचा फोटो जर तुमचा व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी अपलोड झाला नव्हता आणि जर ते आता निदर्शनास आल्यानंतर तुमचे योजनेचे पैसे जर बंद केले असतील तर तुम्ही महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे रेशनिंग कार्ड देऊन तुमचे योजनेचे पैसे पुन्हा एकदा सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यामुळे तुम्हाला तिथे गेल्यावर एक्झॅक्टली झालंय काय हे तुम्हाला समजणार आहे. असं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नेट कॅफेमध्ये जाऊन, वेबसाईटवर जाऊन काहीही चेक करू शकत नाही, कारण वेबसाईट बंद आहेत आणि नेट कॅफेवरती जाऊन किंवा कुठेही सीएससी सेंटर जाऊन तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या शंकांचे निरसन होणार नाही. हे 100% खरं आहे. तुम्हाला फक्त जावे लागणार आहे महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे, कारण त्यांच्याकडे प्रॉपर लॉग इन आहे. ते लॉग इन करतील. ते लॉग इन नंतर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे किती मिळाले आहेत, का बंद झाले आहेत हे कारण देखील दिसणार आहे. आता यामध्ये मी पुन्हा तुम्हाला आवर्जून सांगतो की सर्व निकषांमध्ये पात्र असेल तरच जा, नाहीतर तुमचा हेलपाटा होणार आहे, तुमचे पैसे चालू होणार नाहीत. सर्वच्या सर्व निकष, मग त्यामध्ये चारचाकी वाहनांचा निकष असेल, कुटुंबामध्ये 2च महिला, त्यातही एक विवाहित आणि एक अविवाहित दोघी असेल, किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे चारचाकी वाहन नसावे, वार्षिक उत्पन्न कमी असावे, टॅक्स भरणारं कोणीही नसावं, या सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही 100% पात्र आहात याची तुम्हाला खात्री आहे. तुम्ही गरीब महिला आहेत, गरजू महिला आहेत आणि तरी देखील योजनेचे पैसे तुमचे काही कारणास्तव किंवा काही चुकीमुळे
जर बंद झाली असतील तर या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर तुमच्या शंकांचे निरसन होणार आहे. आता यामध्ये महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तुम्हाला कुठे मिळतील तर ते तालुका स्तरावर असतात, परंतु ते शक्यतो जिल्हा स्तरावरच आहेत. तालुका स्तरावर सध्या ते उपलब्ध नाहीत. म्हणून तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद अंतर्गत जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमच्या शंकांचे निरसन होईल. जर तुम्ही महानगरपालिका म्हणजे सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन महिला व बाल विकास विभागांतर्गत या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्हाला भेट घ्यावी लागणार आहे. आता याच्या म्हणजे महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर तुमच्या सर्व शंकांचे निरसन होऊन तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे मिळतील का नाही, मिळण्यासाठी काय करावे लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट जर त्यांनी मागितले तर ते डॉक्युमेंट फक्त तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जमा करायचे आणि डॉक्युमेंट जमा केल्यानंतर योजनेचे तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून त्या कमेंट संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊन तुमच्या सर्व शंकांचे निरसन करूया. व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला आणि पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.